विधानसभा 2024च्या अनुषंगानं मनपा आरोग्य विभागानं शहरातील 4ही मतमोजणी केंद्रांवर सुसज्ज असे आरोग्य कक्ष उभारलेत। या आरोग्य कक्षांमध्ये 2 बेड, ऑक्सिजन सिलेंडर आणि वैद्यकीय उपचारासाठी लागणारी इतर साधनं ठेवण्यात आली आहेत। 8 ते 10 आरोग्य कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत आहेत। मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी आरोग्य कक्षाची पाहणी करून सविस्तर माहिती दिली आहे। निवडणूक प्रक्रियेमध्ये कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांना काही आरोग्य विषयक गंभीर समस्या उद्भवल्या किंवा त्यांना ऍडमिशनची गरज भासली तर अशा वेळी त्यांना कॅशलेस उपचार उपलब्ध व्हावेत यासाठी एकूण 8 खासगी रुग्णालयांची मदत घेतली जात आहे। सदरील उपचारासाठी आलेला खर्च जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित रुग्णालयाला अदा केला जाणार आहे। शहरामध्ये पूर्व, पश्चिम, मध्य आणि फुलंब्री मतदारसंघातील मतदान आणि मतमोजणी केंद्रांवर सुसज्ज असे वैद्यकीय कक्ष उभारण्यात आल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांनी दिली आहे। सध्या आपण इथे 109 या विधानसभा मतदारसंघामध्ये उभा आहोत आणि आपण पाहत आहोत की या ठिकाणी सुसज्ज असं महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर तर्फे सुसज्ज असं वैद्यकीय कक्ष इथं स्थापन केलेला आहे। या वैद्यकीय कक्षामध्ये अत्यंत अत्याधुनिक प्रकारचे सर्व इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट आम्ही इथं ठेवलेले आहेत। त्याचबरोबर 24/7 आमचं वैद्यकीय पथक इथं कार्यरत आहे। इथं आपण पाहू शकता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध आहे, ऑक्सिजन सिलेंडर आहे। या ठिकाणी 2 बेड आपण उपलब्ध केलेले आहेत, 2 बेड साइड स्क्रीन आहेत आणि ज्या काही इमर्जन्सी मेडिसिन म्हणजे सॉर्बिट्रेट, डिस्प्रिन वगैरे अशा ज्या काही इमर्जन्सी मेडिसिन, इंजेक्टेबल्स वगैरे सर्व आपण इथं उपलब्ध केलेलं आहे। आज सकाळपासून जर पाहिलं तर या ठिकाणी 29 पेशंट यांनी लाभ घेतलेला आहे आणि हा वैद्यकीय कक्ष जो आहे मागच्या 15 तारखेपासून म्हणजे येत्या मागच्या 3 दिवसापासून 15, 16, 17 आज 3रा दिवस आहे। ती 3 दिवसामध्ये साधारणतः 110 पेशंटनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे। अशा प्रकारचा वैद्यकीय कक्ष फक्त याच मतदारसंघात नाही तर आपण फुलंब्री 106, मध्यचा 107 आणि पश्चिमचा 108 या 4ही मतदारसंघामध्ये अशा प्रकारचा वैद्यकीय कक्ष उभारलेला आहे आणि त्या वैद्यकीय कक्षामध्ये आतापर्यंत एक साधारणतः 350-400 लोकांनी उपचाराचा म्हणजे लोकांनी म्हणण्यापेक्षा जे या विधानसभा निवडणुकीमध्ये अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत, अहोरात्र दिवसभर इथं दिवस रात्र इथं काम करत आहेत, तर त्यांना जर काही आजार उद्भवला, त्यांना जर काही त्रास झाला तर त्यासाठी या 4ही मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे असे सुसज्ज असे वैद्यकीय कक्ष उभारण्यात आलेले आहेत आणि यासाठी आम्हाला आमचे कमिशनर सर जी श्रीकांत सर यांनी सर्व मॉनिटरिंग करून या पद्धतीचे कक्ष उभारणं गरजेचं आहे। यासाठी सर्व आम्हाला सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आपले मुख्य निवडणूक अधिकारी माननीय जिल्हाधिकारी स्वामी सर यांनी सुद्धा वेळोवेळी मीटिंग घेऊन अशा प्रकारच्या कक्षाची गरज आहे आणि जी गोष्ट आम्ही मागच्या लोकसभा इलेक्शन मध्ये पाहिलेली आहे या अशा वैद्यकीय कक्षाचा निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांना खूप जास्त फायदा झालेला आहे आणि इमर्जन्सी ट्रीट करण्यामध्ये सुद्धा या गोष्टीचा खूप बेनिफिट झालेला आहे। या ठिकाणी आपण प्रत्येक मतदारसंघामध्ये ॲम्ब्युलन्स सुद्धा वैद्यकीय कक्षाबरोबर या ठिकाणी आपण ठेवलेले आहे। 24/7 इथं ॲम्ब्युलन्स आपली उपलब्ध आहे।